तर हॅलो अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग मित्रांनो. तर आजचा असा ब्लॉग आहे आपला. आता आपण चाललेलो आहो का नवीन कपडे घ्यायला. आपल्याकडे कपडे कम झाले. तर आता नवीन कपडे घ्यायला चाललेलो आहो आणि माझ्या मित्राचा पण फोन आला की तो आलेला आहे इथं म्हणून. चला त्याला पिक करून मग देऊ कपडे घ्यायला स्टुडिओ. आमचा खरेदी करून आलेला आहे ना आपला मित्र आहे मंडळ धीरज भाऊ. काय म्हणते मग, कसे वाटले कपडे? कपडे कसे होते? कुठून कुठून घेतले? 2 दुकानातून घेतले आपण. त्यांनी सांग कुठून घेतले आपण, ॲड्रेस सांग. मला माहिती नाही, नंतर सांगतो थांबा थोड्या वेळा. ए उठाले रे देवा, उठाले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये 2 गरीबों को उठा ले. तर चालला का मग आता? आली की नाही? चलो. तर मित्रांनो आपण आलेलो आहो घरी. आता कपडे घेतले मस्त पाहिजे इथं. आणि मी पण मला झालेलो शर्ट वाला झालं, ते पाऊस चालू आहे म्हणून बाहेर इकडे. तर कपडे घेतले. आता पप्पासाठी राहिले ते माझे कपडे घ्यायचे. आता बघू संध्याकाळी घेऊ, नाही तर उद्या जाऊ. बघा पुढे काय होत काय. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. पाहिजे कसे आहेत कपडे. पाहतो टी शर्ट आहे. नेटचं आहे ना ते. नेटचं आहे ते दुसरं आहे. 1100 सगळं 1100. दोस्त बेकारी नहीं है अपन, बहुत पैसे अपने पास. तर आपल्या प्लॅनमध्ये चेंज आहे. आता आपण ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. उद्या जाणार कपडे घ्यायला. तर आता मी आलतो ना, रेस्ट केलं थोडंसं आणि झोपून गेलो. नंतर पिक्चर पाहत बसलो. गुड न्यूज 1 नंबर पिक्चर आहे, पण एवढा काही आवडला नाही आपल्याला. तर तुम्ही पण बघून घ्या, मस्त आहे, त्याचा काही विषय नाही. तर आता जेवण चालू आहे. किती वाजले? 9:30 वाजलेले इथं. काय चालू आहे? अभ्यास चालू आहे का? इकडे जेवण झालेलं आपलं मस्त बाई. हा भाकर आहे मस्त बाई. भेंडीची भाजी चालू आहे. इकडे चालू आहे तारकमध्ये. कॉपीराईट लागणार म्हणून जास्त दाखवत नाही. तर उद्या आपण कंटिन्यू करू का? उद्या जाऊ, बघू, पप्पासाठी घेऊ काही मस्त बाई. आणि ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्ही. आता ब्लॉग आपली कंटिन्यू येणार आहे. आणि तुमच्या भावाचा बड्डे पण कमी सून. स्टे ट्यून. याच महिन्यात आहे तुमच्या भावाचा बड्डे. तर हा ब्लॉग तिथपर्यंत येऊन जाणार वाटतं बड्डेच्या वेळी. तर ठीक आहे, बघा उद्या. आणि सपोर्ट करा. तुम्ही सपोर्ट नाही करता मला, तर थोडा सपोर्ट दाखवा. आणि मला सांगा कमेंटमध्ये, यार हिंदीमध्ये ब्लॉग करू की मराठीमध्ये. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं आहे, तर सांगून द्या. आणि चल मिळते का? बाय स्टडी. ठीक आहे. सकाळपासून पाऊस चालू आहे. सकाळपासून मी आरामशीर याच्या आधी बोलत आहो की माझी मेन बहीण झोपलेली आहे. तर बघू पाणी थांबलं तर जाऊ पण शॉपवरती, नाही तर उद्याच जावं लागणार. मी आत्ताच झोपेतून उठलो तर म्हटलं बघू आता. पाणी कमी होतं तेव्हा, तर हातावरून उठले तर नंतर बघितलं तर पाऊसच वाटला. नशिबत नाही आमच्या याचं, असं वाटतं नशिबत नाही. उद्या जाऊ, पाणी चांगलं जाऊ आता.
नाही तर उद्या मस्त काय करू कंटिन्यू करून काय होते घरचं ॲप्लिकेशन मी आता मोबाईल पाहत बसेल नंतर कंटिन्यू काय करायचं कॉन्टेंटच नाही आपल्याकडे घरी. तर बघा पुढे काय आहे काय नाही. आता सांगतो तुम्हाला मी. पाणी कमी झालं तर जाऊ आपण. बघू पुढे काय आहे. चला बस कोण पावलं हे बघा मित्रांनो सकाळपासून कपडे ठेवलेले आहेत पण घरच्यांना काहीच घेणं नाही काहीच घेणं नाही. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. कपडे ओले हो की ना हो पाऊस हो की ना हो काय घेणं नाही. कहाँ से आते हैं तर टाईमपाससाठी मी खाता होता बिस्किट भूक लागलेली आहे म्हणून आणि पावसाचं काही वाटत नाही थांबणार म्हणून. तरी बघू आपण संध्याकाळपर्यंत वाट बघू झालं तर जाऊ नाही तर काही काय. तर मित्रांनो तर मी काही ब्लॉग एक काढला होता मीच चाललो गेलो पण मस्त आणून घेतले का ब्लॉग काढला की काही नाही. तर कपडे दाखवतो तुम्हाला पण दाखवतो कपडे कसे आणले कसे नाहीत. चला बघा हेच का. तर तुम्हाला एक करून दाखवतो मी कपडे इग्नोर करायला सॉरी नहीं. तर याच्यामधून मी शर्ट घेतलेला आहे आता नेटवाला. व्हिडिओमध्ये दिसतील तुम्हाला आता रील्समध्ये या शर्टावर. त्याच्यानंतर हे टी शर्ट घेतलेलं आहे मी माझ्यासाठी. ते शर्ट पण माझंच आहे टी शर्ट पण माझ्यासाठी H&Mची. एलवीचा पॅन्ट घेतला आहे तुमच्या त्याच्यानंतर आज कपडे आणलेले आहेत मी ते पप्पासाठी टी शर्ट आणि एक लोअर आणि एक माझ्यासाठी लोअर. हे टी शर्ट आणलेली आहे पप्पासाठी H&Mची. परत माझे पप्पाचे ग्रुप आहे त्याच्यावरती HM स्टाईल. तर त्या स्टोअरमधून घेतले आहे मी कलेक्शनमधून मस्त कलेक्शन आहे एक नंबर आहे. तुम्ही पण जा घ्या लिंक टाकून देतो मी व्हॉट्सअपची डिस्क्रिप्शनमध्ये. आणि हे झारामधून घेतलेले आहे इथं लिहिलेलं आहे खाली ॲड्रेस पाहून घ्या. तर ते हे दुकान त्याच्या समोरचं आहे त्यांच्या. तर तुम्ही पण जा विजिट करा. तर गाईज तर विषय असा आहे की आपल्या खिशातून पैसे गेलेले आहेत आता. मला वाटतं की मी पप्पाचे पैसे घेतले पण नाही मी स्वतःच्या पैशाने घेतलेले आहेत कपडे माझ्या स्वतःचे पैसे. आणि तुम्हाला वाटलं असं माझ्याकडून कुठून पैसे आले तर मी काही गेम काही खेळत नाही. तुम्हाला वाटलं असणार की मी आता सांगणार तुम्हाला तसं काही नाही. तर आमच्या कॉलेजवरती CETची एक्झाम चालू होती तर तिथे मी जॉबला लागलो होतो 9 दिवस CETच्या पेपरवर. म्हणजे तिथं एंट्रीसाठी मला बोलतो आहे माझा एक मित्र आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला होता की येशील का जॉब म्हणून. म्हटलं काही विषय आहे का विषय आहे का म्हटलं. तर केले 9 दिवस जॉब होती तिथं. तर तेवढ्या दिवसाचे मला 2700 भेटले. आता कॅल्क्युलेट करा तुम्ही किती दिवसाचे काय झाले. म्हणजे चांगलं वाटत आहे की स्वतःचे पैशाने काहीतरी घेतलं म्हणून. पप्पासाठी पण घेतलं आता मम्मीसाठी राहिलं घ्यायचं. तर मला माहिती नाही मम्मीची चॉईस काय आहे. तर मी मम्मीला पैसे देऊन देणार जेवढे राहिले आहेत तेवढे. आता मम्मी घेत बसणार आता काय नाही. तर असा आहे विषय. आणि चांगलं वाटते यार स्वतःच्या पैशाने काही घेतलं स्वतःच्या पैसे एक नंबर वाटते. पुढं जायचं असंच अजून पैसे कमवायचे काही मोठं बनायचं अजून मोठं काम करायचे काही अचीव करायचं आहे. जसं मला यूट्यूबर बनायचं आहे तर आता माझ्या एकट्याच्या भरोश्यावर नाही होणार ते आता सबस्क्रायबरच्या भरोश्यावर पण आहे की मी तर मेहनत करणारच मी मेहनत. तुमचा सपोर्ट पाहिजे फक्त सपोर्ट खूप पाहिजे मला.
कारण सपोर्टशिवाय एवढेच काहीच नाही. कारण की माझी मम्मी पण मला सपोर्ट करते, खूप सपोर्ट करते माझी मम्मी. माझे पप्पा पण करतात, पण एवढं नाही करतात मला. तर हाच विषय आहे. बाकी सांगा तुम्हाला कसं वाटलं. हा ब्लॉग मला वाटलं छोटं होणार, काय माहिती आहे आता छोटा होणार की मोठा होणार, काही माहिती नाही आता. तर बघून घ्या, लाईक कमेंट शेअर करा. चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका ज्यांनी नाही केलं त्यांनी. आणि शेअर करा यार, शेअर करा. मेहनत लागते ब्लॉग बनवायला, एडिट करायला, आणि त्याला पोस्ट करायला पण नेट लागते. माझ्याकडे तर काही हे नाही आहे 5G मोबाईल. आपला साधंसुद्धा गरीब 4G मोबाईल आहे. तर आपण त्याच्यावरूनच अपलोड करतो. तो कधी पप्पाचा नेट लागते मला, कधी मी माझा नेट वापरत असतो, नाही तर कधी रिचार्ज मारायला लागते मला 1 GB चा. असा विषय आहे. तर सपोर्ट करा. स्ट्रगल चालू आहे खूप मोठा, किती दिवस कामयाब व्हायचं आपल्याला पण. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब, आणि कमेंट करून सांगा हिंदीमध्ये ब्लॉग बनवू की मराठीमध्ये. लवकरात लवकर सांगा. आणि तुमच्या भावाचा पण बड्डे येणार आहे लवकर. आता म्हणजे एवढ्या 4-5 दिवसात येणार आहे, याच महिन्यात लास्टला. काही विचार केलेला आहे मी बड्डे दिवशी पण काही चांगलं काही करावं म्हणून. म्हणजे असं नाही की माझ्या मनापासून करावं वाटत आहे मला. तर बघू, झालं तर ब्लॉगमध्ये दिसणार तुम्हाला बड्डेच्या. ठीक आहे, भेटू मग. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब 3 वेळा बोललो मी आता. करून घ्या सबस्क्राईब. चला भेटू, बाय, स्टे ट्यून्ड.